जनसामान्यांचे प्रश्न समजावून घेऊन त्यावरती मार्ग काढणे यामध्ये संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विपिनदादा कोल्हे यांचा हातखंडा आहे. स्वतःचा वाढदिवस दुसऱ्यांना उपयुक्त ठरला पाहिजे या दृष्टिकोनातून ते हार तुरे सत्कार मोठा बडेजाव टाळून त्या खर्चातील रकमेत स्वतःची रक्कम घालून ग्रामीण भागातील मुलामुलींना मोफत लिखाणासाठी दरवर्षी लाखो वह्यांचं वाटप करतात. आजवर जवळपास 10 लाख वह्या गरजवंत विद्यार्थ्यांसाठी या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून दिल्यात. स्वच्छतेची अत्यंत आवड असणारे आणि पर्यावरणावरती प्रचंड प्रेम करणारे विपिनदादा यांच्या वाढदिवसाला कार्यकर्ते आणि संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून हजारो झाडे आजपर्यंत लावण्यात आलेली आहेत आणि ती जगवण्यात सुद्धा आलेली आहेत. त्याचप्रमाणे विविध गोशाळेंना मोफत हिरवा चारा पुरवून वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून दाखवलाय. शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ असताना त्यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सर्व केमिकल उत्पादने बंद ठेवून नागरिकांना व जनावरांना पिण्यासाठी मोफत पिण्याचे पाणी सुद्धा पुरवलेलं आहे. विनोबा भावे व बाबा आमटे आणि वडील शंकरराव कोल्हे यांच्याकडून त्यांना समाजसेवेचा वसा मिळालेला आहे. कोपरगाव तालुका हा अवर्षणग्रस्त, त्यामुळे येथे सतत पर्जन्यमान कमी, त्यावरती उपाययोजना करण्यासाठी बिपिनदादा कोल्हे यांनी सातत्याने मेहनत घेत पर्यावरण संतुलन राखण्यात मोठं काम केलेलं आहे. वृक्षारोपणाची चळवळ हाती घेऊन मागेल त्याला वृक्ष पुरवून त्याच्या जोपासनेसाठी नेहमीच मदत सुद्धा केलेली आहे. बिपिनदादा कोल्हे हे बीएससी ॲग्री कृषी पदवीधर असल्यानं शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत व त्यावरती कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत त्यांचा चिकित्सक अभ्यास आहे. येसगाव सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात त्यांचा 21 जून रोजी जन्म झाला. शिक्षणानंतर त्यांनी सामाजिक राजकीय जीवनात प्रवेश करून नागरिकांच्या समस्या काय आहेत याचा जवळून अभ्यास देखील केलेला आहे. कोपरगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेली आहे. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन पुणे, अहमदनगर जिल्हा परिषद, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक, रयत शिक्षण संस्था, इफ्को, कृभको नवी दिल्ली, भारतीय कृषी अनुसंधान नवी दिल्ली, भारत सरकार कृषी मंत्रालय नवी दिल्ली अंतर्गत फळबाग विकास समिती, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, सहकार रत्न शंकररावजी कोल्हे शेतकरी सहकारी संघ, महाराष्ट्र राज्य शूटिंग बॉल असोसिएशन आदी संस्थांवरती तसेच विविध राजकीय संघटनांचे राज्य पातळीवरती काम करून आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थांचे विश्वस्त म्हणून सुद्धा त्यांच्या कार्याचा नावलौकिक आहे. गरीब, दीनदलित, गरजू, मध्यमवर्गीय रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून हजारो वेळा अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतः रक्तदानातून त्यांनी मोठं सहाय्य सुद्धा केलेलं आहे. किल्लारी लातूर त्याचप्रमाणे गुजरात भूकंपग्रस्तांना तसेच पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू गोळा करून त्याची मदत थेट नुकसानग्रस्त भागात पोहोचवून सामाजिक कार्याचं औदार्य दाखवलेलं आहे. 7 ते 9 ऑगस्ट 2006 रोजी कोपरगाव शहरासह गोदावरी नदी काठालगत असलेल्या 24 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात महापूर आलेला होता. महापुरामुळे अनेक ठिकाणी दाणादाण उडालेली होती. या पूरग्रस्तांना 2 वेळचं जेवण, चहा, कॉफी, दूध, पाणी, नाश्ता, गरजवंतांना धान्य, पुरामुळे निर्माण झालेली रोगराई त्यासाठी स्वच्छतेची मोहीम हाती घेऊन पूरग्रस्तांच्या दारी, त्याचप्रमाणे कोरोना महामारीत थेट मोफत वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका पुरवून हजारो निराधारांना मायेचा आधार दिलेला आहे. कोरोना महामारीमध्ये दोलायमान झालेली बाजारपेठ पूर्वपदावरती आणण्यासाठी त्याचप्रमाणे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार सुद्धा घेतलेला आपल्याला वेळोवेळी दिसून येतो. ग्रामीण भागामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण वाढलेलं आहे. त्यासाठी त्यांनी राज्यामध्ये सर्वप्रथम बीपीओ कॉल सेंटर उघडून कित्येकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्यात. शेतकऱ्यांचे ऊस उत्पादनाबरोबरच अन्य पिकांचं उत्पादन वाढलं पाहिजे यासाठी नेमकेपणाने मार्गदर्शनासह मोफत उच्च प्रतीचे दर्जेदार ऊस बियाणं पुरवून शेतकऱ्यांना बांधावरच प्रत्येक समस्येची निराकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचवलेलं आहे. वेळ प्रसंगी उपग्रहाद्वारे शेतकऱ्यांना विविध किडी रोगांसंबंधी माहिती दिलेली आहे. कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन तंत्रज्ञान सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे.
बिपिनदादा कोल्हे मनाने हळवे आहेत, पण त्यांच्या सामाजिक कामाचा आवाका हा प्रचंड आहे. 21व्या शतकामध्ये सहकारात काय काय बदल केले म्हणजे त्यातून शेतकऱ्यांसह सगळ्यांनाच फायदा होईल, हा दूरदृष्टिकोन ते सतत बाळगतात. भविष्यात निर्माण होणाऱ्या संकटावरती कशा प्रकारे मात करायची याचंही त्यांना उत्तम ज्ञान सुद्धा आहे. आणि म्हणूनच कृषक भारती कोऑपरेटिव्ह लिमिटेड नवी दिल्ली या संस्थेने त्यांना सहकार विभूषण हा किताब सुद्धा बहाल केला. 28 वर्षांच्या साखर कारखानदारीतील प्रदीर्घ कारकिर्दीबद्दल सोसायटी फॉर शुगरकेन रिसर्च अँड डेव्हलपमेंट कोइंबतूर या संस्थेने त्यांच्या कामगिरीचा देशपातळीवरती गौरव करून सन्मान केलेला आहे. त्यातून त्यांच्या कार्याची व्याप्ती मोठी असल्याची जाणीव होते. वाचन, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी, बॅडमिंटन यात त्यांना विशेष अशी आवड सुद्धा आहे. ग्रामीण भागातील प्रश्न काय आहेत आणि त्याच्या सोडवणुकीसाठी नेमकेपणाने काय केलं पाहिजे यावरच त्यांचं नेहमीच काम चालू असतं. सध्याच्या सहकारी साखर कारखानदारी स्पर्धेमुळे अमूलाग्र बदल करावे लागत आहेत. ते बदल त्यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात करून वेगळंपण सुद्धा जपलेलं आहे. जनसामान्यांच्या सामाजिक कामाचा अमृत कुंभ ते यशस्वीपणे हाताळतात. परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच मनोकामना.